जय जय रघुवीर समर्थ. श्री सद्गुरू आणि सच्शिष्य यांचा आध्यात्मिक सुखसंवाद लेखांक 2. पहा, मानवी जीवनात कोणत्याही आध्यात्मिक सुखसंवादाला कार्यकारण भाव हा असतोच. सद्गुरूंना आपल्याजवळ असणारा आत्मज्ञानाचा आत्मधन ठेवा सच्शिष्याला द्यायचा असतो, समजून सांगायचा असतो. अशाच शुभप्रसंगी आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आतुर झालेला शिष्य सद्गुरूंच्या शोधात वणवण फिरत असतो. पण सद्विचार सत्संगती प्राप्त होत नाही. तोपर्यंत उगेची वणवण हिंडोनी काय होते? पहा, वर्षा ऋतूमध्ये आकाशात पाण्याने भरलेले ढग आकाशातच स्थिर असतात. ते पृथ्वीवर जलवृष्टी करीत नाहीत. पण योग्य वेळ आली, भूभागावर उष्णता वाढली, ढगांना सृष्टी सौंदर्याचे आकर्षण वाढले की त्याच वेळी हवेच्या प्रसन्नपणामुळे जलवृष्टी होत असते. पावसाळ्यात भरपूर पाऊस पडला की पर्वत शिखरावरून धोधो वाहणाऱ्या नद्यांना पाण्याचा महापूर येतो. अशा वेळी काही ठिकाणी 2 नद्यांचा समोरासमोर प्रीतिसंगम पाहावयास मिळतो. असाच शुभप्रसंग म्हणजे श्री सद्गुरू आणि सच्शिष्य यांच्यामधला सुखसंवाद पाहावयास मिळतो. श्री ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आपल्याजवळ असणारे आत्मधन, आत्मप्रचितीचा ठेवा अत्यंत औदार्याने देण्यास तयार होते. अशा वेळी आत्मज्ञान प्राप्तीची तळमळ, व्याकुळता सच्शिष्याच्या अंतरी लागली होती. असा हा एक गुरुपुष्यामृत सुयोग जुळून आल्यामुळे श्री सद्गुरू आणि सच्शिष्यांची भेट झाली. श्री ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंना सच्शिष्य मिळणे आणि सच्शिष्याला ब्रह्मनिष्ठ सद्गुरू प्राप्त होणे ही एक भाग्याची गोष्ट आहे. सद्गुरू स्वरूप ते संत आणि देवास मांडेल कल्पांत, तेथे कैचे उरेल सामर्थ्य हरिहरांचे. म्हणून सद्गुरू सामर्थ्य अधिक, जेथे आटती ब्रह्मातिक, अल्पबुद्धी मानवी रंक, तयासी हे कळेना. सच्शिष्य हा सद्गुरूंकडे का धाव घेतो? याचे कारण श्री सद्गुरूचे सामर्थ्य नराचा नारायण करण्याचे आहे. आता श्री सद्गुरू आणि सच्शिष्याची एकत्र भेट झाली. शिष्योत्तमाने सद्गुरूपदी अनन्य शरणागती स्वीकारली आहे. आता श्री गुरु शिष्यांच्या सुखसंवादाला सुरुवात होत आहे. प्रश्न. श्री शिष्योत्तमाने आपल्या सद्गुरूंच्या समोर आपला प्रश्न मांडला. महाराज, मानवी देहात मन या नावाचे इंद्रिय प्रत्येकाच्या देहात आहे. त्या मनाचे स्वरूप तरी कसे आहे? प्रत्येकाच्या देहात मन आहे, पण ते दिसत नाही. हा काय प्रकार आहे? ते मन नावाचे इंद्रिय मनुष्याला बंधनात अडकवते आणि तेच मन मनुष्याला बंधनातून सोडवते असेही म्हणतात. ही गोष्ट खरी आहे का? प्रश्नाचे उत्तर. अरे पहा, संकल्प विकलात्मक मन, मानवी देहात मन या नावाचे इंद्रिय आहे, ही गोष्ट अगदी सत्य आहे. त्या मनाच्या ठिकाणी प्रचंड सामर्थ्य आहे, हेही सत्य आहे. पण हे अदृश्य असणारे मन चंचल, चपल, एकदेशीय धावणारे आहे. आपले स्वतःचे स्थान सोडून अनेक विषयांची सलगी करणारे चंचल आहे. एखाद्या पाण्याच्या तलावात खूप पाणी असते. त्या पाण्याच्या संघर्षाने एक बुडबुडा म्हणजे फेणफुगा तयार होत असतो. त्या फुग्याचे जीवन घटिका पळ एक क्षणभरच असते. त्याचप्रमाणे आपल्या देहात असणाऱ्या चैतन्याच्या ठिकाणी हे मन स्मृती आणि विस्मृतीच्या रूपाने वावरत असते. आकाशात वायूचा संचार असतो, त्याचप्रमाणे मानवी देहात जाणवीसह मनाचा संचार असतो. आपल्या देहात अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार अशी ही 5 इंद्रिये आहेत. प्रत्येक इंद्रियाचे स्थान वेगळे, कार्य वेगळे, गुणकर्म वेगळे आणि गुणधर्मही वेगळा असतो. अंतःकरणाच्या ठिकाणी जाणीव असते. त्या जाणीवेच्या ठिकाणी ह्या चंचल मनाचे अस्तित्व आहे. त्या ठिकाणी ज्ञानस्मृती आणि अज्ञान विस्मृती वावरत असते. अंतःकरणावर संकल्प आणि विकल्प करणारे हे मन अतिचंचल, अतिचपल, अतिवेगवान, एकदेशीय धावणारे आहे. पुढे पाहता मागे नाही, मागे पाहता पुढे नाही, वाम सव्य व्याप नाही दश दिशा. चहूकडे निशाणे मांडावी, एक सरी कैसी सिवावी, या कारणे समजून उगवी प्रत्यय आपणासी. अंतराळी पाहता पाताळी नाही, पाताळी पाहता अंतराळी नाही, पूर्णपणे वसत नाही चहूकडे. आत्मा मन अत्यंत चपळ, तरी ते व्यापक नव्हेची केवळ, सुचित अंतःकरण केवळ करून पाहावे. हे अत्यंत गतिमान असणारे मन मनुष्याला स्वस्थ बसू देत नाही. या मनाची संगती जेवढी चांगली आहे तितकीच ती वाईटही आहे.
एक कविराज म्हणतात, मन हे ओढाळ गुरु परधन परकामिनीकडे धावे, यास्तव विवेक पाशी कंठी वैराग्य काष्ट बांधावे. आता ह्या मनाची दुसरी बाजू पाहूया. श्री समर्थ म्हणतात, मनाचे ते एक बरे मोहरिताची मोहरे स्वरूपी लाविता भरे निर्विकल्पी. अरे बाबा, हे मन कसे संकल्प विकल्प करून द्वयांगाने आपली स्वतःची टिमकी वाजवीत असते आणि ते विषयांच्या संगतीने कसे विषयात अडकून बंधमुक्त होते, नंतर सत्संगतीमध्ये राहून ते कसे बंधमुक्त होते. आता या मनाचे सर्व प्रकारचे धागेदोरे, त्याचे चाळे तुला समजून सांगितले आहेत. आता हा भवसमुद्र कसा ओलांडून जायचा हे तूच ठरव. मनुष्य हा झोपेतून उठला की त्याचे मन जागे होते. मनाच्या जागृतीबरोबर जगाची उत्पत्ती दिसू लागते. संध्याकाळी मन थकून दमून आले की रात्री झोपी जाते. झोपेत अज्ञानात या जगाचा अंत होतो. परमेश्वराने सहज निर्माण केलेले हे विश्व अनंत काळापूर्वीचे आहे आणि हे विश्व पुढे अनंत काळ टिकणारे आहे. या विश्वाचा क्षणिक किंवा काही तास उत्पत्ती आणि अंत हा आपल्या मनावर अवलंबून आहे. अरे, या मनामध्ये केवढे सामर्थ्य आहे पाहिलेस का? या मनाने भल्या भल्या मंडळींना जन्ममृत्यू प्राप्त करून दिले आहेत आणि 12-12 वर्षे घोर तपस्साधना करणाऱ्या ऋषीमुनींना बंधमुक्त केले आहे. मानवी देहात असणाऱ्या सच्छील सद्विचारी मनाचे मनुष्यावर थोर उपकारच आहेत. अरे बाबा, तुला ह्या मनाचे चंचल स्वरूप, त्याचे अस्तित्व, त्याचे कर्म, त्याच्या ठिकाणी असणारा गुणदोष सांगितला आहे. आता तुला परमार्थाकरता ह्या मनाचा कसा उपयोग, कसे वळण द्यायचे हे तूच ठरव. श्री सद्गुरूंच्या सान्निध्यात आलेल्या सत्शिष्याला आपल्या पहिल्या प्रश्नाचे उत्तर समाधानकारक मिळाल्यामुळे त्याने श्री सद्गुरूंच्या समोर पुन्हा दुसरा प्रश्न उपस्थित केला. श्री शिष्योत्तमाचा हा प्रश्न आध्यात्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा होता. प्रश्न: महाराज, मनुष्य जीवनात एक अत्यंत महत्त्वाचे आत्मस्वरूप या नावाचे सदर मी अनेकांच्या मुखातून अनेकदा ऐकले आहे. ते आत्मस्वरूप नेमके कसे आहे, त्याचे स्वरूप कसे आहे आणि ते कोणत्या प्रयत्नाने सापडेल, त्याच्या अस्तित्वाचे नेमके स्वरूप स्थान मला समजावून सांगावे, अशी नम्र विनंती करतो. श्री सद्गुरूंनी श्री शिष्योत्तमाचा आध्यात्मिक प्रश्न ऐकला. त्यांना अतिशय समाधान वाटले. श्री सद्गुरुनाथांनी श्री शिष्योत्तमाच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास सुरुवात केली. प्रश्नाचे उत्तर: अरे बाबा, मानवी देहात अत्यंत महत्त्वाचे आत्मतत्व आणि आत्मस्वरूप हा आपल्या जीवनाचा प्राणप्रिय आधारच आहे. मनुष्याचा देह 82 तत्वांचा आहे. त्या जडचंचळ अशा 82 तत्वांचा चालक मालक हा अंतरात्मा आहे. अंतरात्म्याच्या सत्तेनेच आपले सर्व व्यवहार होतात. देहातील अंतरात्मा आणि विश्वव्यापक विश्वात्मा असे हे 2 प्रकार आहेत. देहाकडून होणारे सर्व गुणदोष, गुणधर्म, गुणकर्म हे अंतरात्म्याचे असतात. त्यांच्याचमध्ये स्मृती, विस्मृती, बुद्धिचातुर्य येते. मनुष्याच्या देहाचे कर्तृत्व, भोक्तृत्व, गरिबी, श्रीमंती, सुख, दुःख हा आत्म्याचा गुणधर्म आहे. आत्मा देहामध्ये असतो, नाना सुख दुःखे भोगितो, शेवटी शरीर सांडून जातो एकाएकी. जीवात्म स्वरूपाच्या अस्तित्वावर हा देह प्रपंच उभारला आहे आणि परमात्म स्वरूपाच्या अस्तित्वावर ह्या विश्वाचा विश्वप्रपंच चालला आहे. अंशी अंशी, लघु महान असे हे 2 भाग आहेत. या विशाल असणाऱ्या विश्वामध्ये हे आत्मस्वरूप अनादी अनंत काळाचे आहे आणि देहात असणाऱ्या आत्मतत्वाची व्याप्ती ईशनिर्मित आहे. हे चराचर विश्व आत्मस्वरूपाने व्यापलेले आहे. आत्मस्वरूप, आनंदस्वरूप, चैतन्यस्वरूप, प्रकाशस्वरूप हे सच्चित आनंदस्वरूपच आहे. हा सद्गुण धर्म आपल्या आत्म्याच्या ठिकाणी आहे. म्हणून आपले आत्मतत्व, आत्मस्वरूप अजर अमर अनादी अनंत आहे हे सिद्ध होते. ब्रह्मांडाला व्यापून असणारे आत्मस्वरूप पिंडालाही व्यापून आहेच, कारण पिंड ब्रह्मांड एकच राहटी आहे. पहा, पिंडावरून ब्रह्मांड पाहावे, प्रचितीने प्रचितीस घ्यावे, उमजेना तरी उमजवावे, विवरो विवरो. स्वप्रयत्नाने आपल्या आत्मस्वरूपाचा साक्षात्कार करून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरुष प्रयत्नाने आत्मधन, आत्मप्रचिती, आत्मशांती आणि मोक्षप्राप्ती होत असते. प्रयत्न हाच आपल्या जीवनाचा अंतिम आधार आहे. पहा,
परमार्थाची वाटचाल करणाऱ्या प्रयत्नशील श्री शिष्योत्तमाने आपल्या सद्गुरूंच्या समोर तिसरा प्रश्न उपस्थित केला. श्री शिष्योत्तम अतिनम्र होऊन म्हणाला, महाराज, मानवी देहामध्ये प्रत्येकाजवळ अहंकार हा असतोच, तरी मनुष्याजवळ असणाऱ्या अहंकाराचे स्वरूप कशा पद्धतीचे असते आणि तो अहंकार मानवी जीवनात कोणते कार्य करतो, त्याचे स्वरूप कसे काय आहे ते मला समजून सांगा. प्रश्नाचे उत्तर. श्री सद्गुरूंनी शिष्याच्या प्रश्नाला उत्तर देण्यास सुरुवात केली. अरे बाबा, मनुष्याच्या देहात पंचकर्मेंद्रिय आहेत. अंतःकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार ही पंचेंद्रिय आपापली जबाबदारीची कामे करीत असतात. आपण केलेल्या कोणत्याही कामाचा आणि कार्याचा अभिमान असणे या गोष्टीला अहंकार असे म्हणतात. देहात असणारा अहंकार शक्तिवर्धक, सामर्थ्यवर्धक असाच असतो. बलवान प्राण्यांच्या देहात अभिमान, अहंकार हा असतोच. श्री समर्थ म्हणतात, अहंकार नकरे उडविले, नेऊनी पाताळी बुडविले, तेथून या सोडविले न वचे प्राणी. का? ती मगर मिठी सुटेना, लागला तिरस्कार तो तुटेना, मद मत्सरो होटेना, भुली पडली. त्या ठिकाणी मदोन्मत्त असणाऱ्या गजेंद्राचे आणि त्या ती बलवान मगरीचे बलाबल, खेचा ताण असे युद्ध झाले. कोणीही माघार घेईनात. हे दोन्ही प्राणी अहंकाराने उन्मत्त झाले होते. शेवटी हा अहंकार मृत्यूबरोबरही झुंज घेत असतो. श्री समर्थ म्हणतात, मना सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वही बुडाले. शक्तीने, बुद्धीने, अहंकाराने उन्मत्त झालेल्या रावणाचे आणि रावणी साम्राज्याचे अस्तित्व संपले. मानवी देहात अष्टाभिमान जागृत आहेत तोपर्यंत मानवाच्या कार्यात यशप्राप्ती होत नाही. प्रत्येक मनुष्याला आपण केलेल्या कार्याचा फार मोठा अहंकार असतो. अहंकाराचे स्वरूप दांभिक असते. त्याच्या बोलण्यात, चालण्यात, वागण्यात मी हा शब्द पदोपदी येत असतो. मनुष्याच्या ठिकाणी हा अहंकार कर्मप्रधान, कार्यप्रधान, कर्तव्यप्रधान म्हणूनच असतो. अहंकारामुळेच मानवी जीवनाचा नाश होतो. कोणत्याही कर्माचा अभिमान असणे हे अहंकाराचे लक्षण आहे. एखादा साधक साधनोपासना, तपस्साधना मी केली असे सांगू लागला तर ती तपस्साधना फोल ठरते. सत्वगुणी मनुष्य जीवनाचा उत्कर्ष होतो आणि तमोगुणी, रजोगुणी मनुष्य जीवनाचा अहंकारामुळे नाश होतो. स्वतःच्या बलाचा अभिमान असणे याला अहंकार असे म्हणतात. कार्याचा अभिमान असणे याला अहंकार असे म्हणतात. देशाचा, धर्माचा अभिमान असणे याला अहंकार असे म्हणतात. मानवी जीवनात स्वतः मी कोणीतरी आहे असा स्वाभिमान असणे याला अहंकारी जीवन असे म्हणतात. चारी खाणीतील जीवांच्या ठिकाणी हा अहंकार असतो. मानवी देहात असणाऱ्या अहंकाराला रजोगुणामुळे पुष्टी मिळते. रजोगुणाच्या आधारावर अहंकाराचे कार्य चालते. अहंकार हा रजोगुण प्रधान आहे. अहंकार हा एक मानवी शरीरातील शक्तिवर्धक, सौम्य, उन्नतपणा दिसून येतो. अहंकाराला तमोगुणाचा संग जडला तर तो अहंकार वाईट, दुष्ट कृत्य करीत असतो. अहंकाराला रजोगुणाचा संग जडला तर तो अहंकार देशकार्य, धर्मकार्य किंवा समाजकार्य करीत असतो. अहंकाराला सत्वगुणाचा संग जडला तर तो अहंकार सत्वगुणाच्या साह्याने विश्वामित्रासारखीच तपस्साधना करीत असतो. श्री समर्थ म्हणतात, मुळी उदक एकच ते, नाना वल्लींमध्ये जाते, संग दोषे तैसे होते, आम्ल तीक्ष्ण कडवट. पाण्यावर जसा संगतीचा परिणाम होतो त्याचप्रमाणे अहंकाराला संगतीचा गुणदोष लागतो. अहंकार हा मूळचा ताठ आहे, स्वभावाचा तिखट आहे आणि कठोरही आहे. मानवी जीवनात अहंकाराचा संग सोडावा आणि सत्वगुणाचा संग धरावा म्हणजे समाधान प्राप्त होईल. अहंकार हा देहात शक्तिवर्धक म्हणून राहतो. क्रोधाग्नीबरोबर वावरतो आणि प्रसंगी देहाच्या ऊर्ध्व भागात जाऊन तो कार्यप्रवृत्त होतो. श्री शिष्योत्तमाने पाठीमागे सांगितलेल्या सर्व विषयांचा अभ्यास करून ते सर्व विषय समजून घेतल्यावर त्याचे समाधान झाले. श्री शिष्योत्तमाने पुढचा प्रश्न विचारण्याची तयारी दाखवली. श्री शिष्याने धाडस करून आपला प्रश्न श्री सद्गुरूंच्या समोर मांडला. श्री गुरु महाराज, मानवी देहात असणारे हे चित्त रात्रंदिवस विषयाचे चिंतन करीत असते. देहेंद्रियांच्या जागृतीमध्ये विश्वातील सर्व विषयांचे चिंतन करीत असते. स्वप्नामध्ये आवडत्या विषयांचे चिंतन करीत असते. आता ही चित्ताची विषयचिंतन सृष्टी
मनाची विषय स्वप्नसृष्टी आणि काही काळ स्मृती विस्मृती सृष्टी ही कोणत्या उपायाने थांबेल ते सांगावे. उत्तर: अरे बाबा, प्रत्येक मनुष्याच्या देहात विषयाचे चिंतन करणारे चित्त या नावाचे इंद्रिय आहे. कोणत्याही बऱ्या वाईट विषयांचे चिंतन करणे हे त्याचे उपजत कर्म आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक इंद्रियाला जे कर्म कार्य मिळाले असेल ते करावे लागते. पहा, मनुष्य हा प्रयत्नवादी आहे. मनुष्याने जीवनभर प्रयत्नच केला पाहिजे. काही उपाय शोधून काढले पाहिजे. पहा, उपाय एक भगवत भक्ती, जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे. चित्तामधले विषय चिंतन थांबवण्यासाठी एक चित्तस्थैर्याची साधन उपासना केली पाहिजे. चित्त शांत होण्याचा ध्यानमार्ग, ज्ञानमार्ग, योगमार्ग सोपा आहे. ज्ञानमार्गाने चित्त स्वच्छ आणि शांत होते. पहा, 100 नंबरी सुवर्णाची अंगठी पारदर्शी काचेच्या डबीमध्ये ठेवली तर ती डबी सुवर्णाच्या संगतीने सुवर्णासारखी पिवळी दिसू लागते. हाच न्याय आपल्या चित्तालाही लागू पडतो. आपल्या चित्ताला आत्मानुसंधानाचा, ध्यानाचा संग जोडून दिला म्हणजे ते चित्त ध्यानामध्ये रंगून जाते आणि स्वतःला विसरते. या गोष्टीला चित्तस्थैर्याची ज्ञानोपासना असे म्हणतात. मनुष्याला ज्या विषयाचा त्रास होतो त्या विषयाचा संग सोडणे यालाच प्रयत्नवाद असे म्हणतात. मनुष्य हा जगातील सर्व विषय संग सोडूनच जीवनमुक्त जीवन जगू शकतो. या गोष्टीला, या प्रयत्नाला देव माणूस किंवा सिद्ध पुरुष असे म्हणतात. जय जय रघुवीर समर्थ.